नमस्कार, मी मेघा तुमचं स्वागत करते. मित्रांनो, राशन कार्ड हे केवळ स्वस्थ धान्य मिळवण्यासाठीच नाही, तर प्रत्येक कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र आहे. महाराष्ट्रात कुटुंबाच्या आर्थिक स्थितीनुसार वेगवेगळ्या रंगांचे राशन कार्ड दिले जातात. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील राशन कार्डचे प्रकार, त्यांचे फायदे आणि कोणाला कोणते राशन कार्ड मिळते. सर्वप्रथम पिवळे राशन कार्ड. हे कार्ड अत्यंत गरीब म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील म्हणजे बीपीएल कुटुंबांना दिले जाते. या कार्ड धारकांना शासनाकडून गहू, तांदूळ, साखर आणि इतर जीवनावश्यक धान्य अत्यंत कमी दरात मिळते. अनेक सरकारी योजनांमध्येही या कार्डला प्राधान्य दिले जाते. दुसरे म्हणजे केशरी किंवा ऑरेंज राशन कार्ड. हे कार्ड आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण बीपीएल मध्ये न बसणाऱ्या कुटुंबांना दिले जाते. ग्रामीण आणि शहरी भागासाठी उत्पन्नाच्या निकषांनुसार या कार्डचे वितरण केले जाते. या कार्डधारकांनाही शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळू शकतो. तिसरे म्हणजे पांढरे राशन कार्ड. हे एपीएल म्हणजेच दारिद्र्य रेषेवरील कुटुंबांसाठी असते. या कार्डधारकांना अनुदानित धान्याचा लाभ मर्यादित असला तरी हे कार्ड ओळखपत्र म्हणून तसेच विविध सरकारी कामांसाठी महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. आता प्रश्न येतो, राशन कार्डचे फायदे नेमके कोणते? सर्वात मोठा फायदा म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे स्वस्त दरात धान्य मिळते. त्याचबरोबर अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी राशन कार्ड आवश्यक असते. विविध शिष्यवृत्ती, आरोग्य योजना, गॅस योजना तसेच इतर सरकारी कागदपत्रे तयार करतानाही राशन कार्ड उपयोगी पडते. राशन कार्डासाठी अर्ज करताना कुटुंबाचे उत्पन्न, राहण्याचा पुरावा, आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. पात्रतेनुसार संबंधित प्रकारचे राशन कार्ड शासनाकडून मंजूर केले जाते. मित्रांनो, तुमच्याकडे कोणत्या रंगाचे राशन कार्ड आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि राशन कार्ड विषयी आणखी कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तेही आम्हाला सांगा. अशाच शासकीय योजना आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह.